तर भाजपचे नेते विनोद तावडे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. पण आजचा खरा विजय बंगाल मधला जो आनंद आहे, कारण बंगाल केवळ एक राज्य नाही आहे, तर एक सीमावर्ती प्रदेश आहे की ज्या प्रदेशातून मुंबईपर्यंत बांगलादेशी येतात आणि आपले उद्योग व्यवसाय बसवतात. स्थानिक तिथल्या माणसाला तो उद्योग व्यवसायामध्ये तो मागे टाकतो. मला असं वाटतं की या बंगालच्या विजयाने अनेक प्रश्न आपल्या देशाचे सुटणार. पण तावडे सर बिहारचा विजय झालेला होता. बिहारमध्ये मुख्यमंत्री भाजपचा आता बसलेला आहे आणि बंगालमध्ये आता मुख्यमंत्री भाजपचा बसणार आहे, असं सध्याचं चित्र आहे. हा आनंद किती मोठा आहे? मला वाटतं की बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणं याचा आनंद आहे, पण तिथे एनडीएचा मुख्यमंत्री होताच. पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी ताकदीची व्यक्ती मुख्यमंत्री बसते, त्यावेळी आंतरराष्ट्रीय सीमांच्या दृष्टीने विशेषतः बांगलादेश ज्या पद्धतीने घुसखोरी होते, या देशाची सुरक्षापासून ते बाकी सगळे मुद्दे आता आटोक्यात येते. पण सर, यामध्ये आणखी एक प्रश्न असा आहे की आज इंडिया आघाडी आणि एनडीए, तुम्ही एनडीएचे समन्वयक सुद्धा होतात, त्यामुळे आज एनडीए या परीक्षेमध्ये किती, या स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट ठरलाय की इंडिया आघाडी? काय वाटतं? मला असं वाटतं की एनडीएचं यश आहे आणि या सगळ्या विजयामध्ये एनडीएच्या सगळ्या नेत्यांचा सहभाग आहे. आणि जवळजवळ मला असं वाटतं की आता 25 राज्यांमध्ये एनडीएचे मुख्यमंत्री, त्यात 17मध्ये भाजपचे आहेत. आणि त्यामुळे विकसित भारत 2047 कडे आपण गतीने जाऊ, हा माझा विश्वास. तावडे साहेब, तुम्ही एक एक राज्य काबीज करत चाललेला आहात. आता पुढचं टार्गेट नेमकं काय आहे तुमचं? मला वाटतं काबीज करणं नसतं, तिथे त्या राज्यामध्ये विकास करणं असतं आणि विकासाच्या दिशेने ते राज्य निवडून आलं. कारण बिहारमध्ये मुख्यमंत्री बसला याच्यात आनंद आहे का? तर आहे, पण त्यापेक्षा त्या मुख्यमंत्र्यांनी, त्या एनडीए सरकारने बिहारची विकासाची गती किती वाढवली त्यावर आनंद अवलंबून आहे. त्यामुळे बंगालमध्ये आता विकासाची गती वाढेल आणि बंगाल त्या भाजप एनडीएच्या विजयामुळे मला असं वाटतं की राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा आपली अधिक मजबूत होईल. सर, महाराष्ट्र 1970 मध्ये इंडिया